हरिओम. नित्ययोगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 व्याधी 21 दिवस नित्य प्रतिबंधात्मक योगचा आज आपला 16वा दिवस. तर आज आपण थायरॉइड ग्रंथी संबंधीचे जे विकार आहेत ते होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक योग आपण साधणार आहोत. तर सुरुवात करताना सर्वप्रथम साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, मनगट आपल्या गुडघ्यांवरती. सर्वप्रथम आपण डोळे अलगद बंद करायचे आहेत. आता आपलं संपूर्ण लक्ष दूरवरून येणारे जे आवाज आहेत त्याच्यावर केंद्रित करायचंय. आपल्या सावकाश दूरवरून जे येणारे आवाज आहेत तिथपर्यंत आपल्या मनाने त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय. इथे पोहोचल्यानंतर तिथून जे येणारे आवाज आहेत, प्राण्यांचे आवाज असतील, वाहनांचे आवाज असतील, कुठल्याही वस्तूचा आवाज असेल, तो ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनाने, साक्षीभावाने त्या आवाजापर्यंत पोचायचं आहे आणि तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. तो आवाज ऐकत असताना तो कशाचा आहे, कुठून येतो याचा जास्त विचार न करता फक्त तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून जे येणारे आवाज आहेत त्याच्यावर केंद्रित करायचंय. आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, इतर ध्वनी हे ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. मनाने, साक्षीभावाने त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षेचं आपण ज्या खोलीत बसलोय किंवा ज्या जागेवर बसलोय त्या जागेचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, जे पलंगावर बसले असतील, खुर्चीवर बसले असतील, मानपाट आपली सरळ एका रेषेत आहे का, हाताची ज्ञान मुद्रा करून आपले जे मनगट आहे ते गुडघ्यावर ठेवलंय, डोळे अलगद मिटलेले आहेत, संत श्वसन सुरू आहे. आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचेला आत स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेत 3 वेळा माझ्यासोबत आपण ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. ओ. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या.
माझ्यासोबत सर्वांनी प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं करवावहे. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हाताचं घर्षण करून त्याची आपली उष्णता जी आपल्या हातांना द्यायची, हाताची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. सावकाश दोन्ही हात समोर घेऊन डोळे उघडायचे. तर अशा प्रकारे आजच्या आपल्या 16व्या दिवसाला आपण सुरुवात करूया. तर आपला विषय आहे थायरॉइड ग्रंथी संबंधीचे जे विकार आहेत. तर थायरॉइड ग्रंथी जी आहे ती आपल्या घशाच्या मुळाशी असून आपली जी श्वसन नलिका आहे त्या श्वसन नलिकेच्या दोन्ही बाजूला एकमेकांना जोडलेली आहे. आणि ही थायरॉइड ग्रंथी जी ती आंतरश्रवी ग्रंथी, म्हणजे काय की त्याच्यात जे हॉर्मोन्सचं जे सिक्रेशन होतं ते थेट रक्तामध्ये मिसळलं जातं. आणि हे जे हॉर्मोन्स आहेत हे आपल्या शरीराचे विशिष्ट अवयव जे आहेत त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. तर या हॉर्मोन्सचा जो आपल्या शरीराचे नियंत्रण करण्यासाठी वापर केला जातो, तर त्याच्यामध्ये काय काय की जसं आपण आहार घेतो आणि ऑक्सिजन घेतो, प्राणवायू घेतो, तर त्याच्या आपल्या शरीरामध्ये चयापचयाची जी क्रिया होते तर ती क्रिया करण्याचं महत्वाचं काम जे ते हॉर्मोन्स करतं. त्याच्यानंतर शरीराची योग्य प्रमाणात वाढ करणं हे देखील या हॉर्मोन्सचं काम आहे. त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे भावनिक ताणतणाव येतात तर ते ताणतणाव दरम्यान शरीराला आवश्यक असणारे जे बदल आहेत ते घडवून आणणे या हॉर्मोन्सचं काम आहे. आपल्या शरीराचं तापमान मेंटेन करणे हे काम आहेत. पण मग जर समजा या थायरॉइड ग्रंथीचं जर काम आहे, समजा हे जर रेग्युलर असेल तर मग काही अडचण नाही. पण जर या थायरॉइड ग्रंथीचं जर जो हॉर्मोन्सचं सिक्रेशन जर वाढलं किंवा कमी झालं किंवा त्या थायरॉइड ग्रंथी जर सुजल्या तर ग्वायटर होतो बघा. तर अशा प्रकारे हे या ग्रंथीचं कार्य जर बिघडलं तर अनेक व्याधीला ते जन्म देतात. म्हणून आपण योगाभ्यासाच्या मदतीने काय करू शकतो, या योगाभ्यासाच्या प्राणायाम किंवा आसनं याच्यामुळे काय होतं, बंध शुद्धिक्रिया याच्यामुळे काय होतं की ह्या ज्या ग्रंथी ह्या ताणल्या जातात किंवा त्यांच्यावरती दाब पडतो. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं कार्य दाबले जाऊन त्यांचे बिघडलेले कार्य सुधारण्यास तर मदत होते. परंतु जर त्यांचं आता कार्य आपलं सुधारलेलं आहे तर ते परत पुन्हा न बिघडण्याकरता हा एक उत्तम मार्ग आहे योगाभ्यास. तर भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या ज्या थायरॉइड ग्रंथी त्याचं कार्य कसं जास्तीत जास्त सुधारेल याचा आपण प्रयत्न करूया. चला आपण योगाभ्यासाला सुरू करूया. तर काल आपण जे केलं होतं तेच आसन आहेत, तर त्याच्यात काही आपण चेंजेस करून आपण आसन करणार आहोत. कारण की या थायरॉइड ग्रंथी जे आहेत ती आपल्या योगाभ्यासामध्ये जे 7 चक्र म्हटले त्याच्यात विशुद्ध चक्र जे ते आपल्या गळ्याभोवती असतं. तर इथे सर्व प्रकारचे जे विष आहे ते विष पचवलं जातं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण समजा चुकून काही आपल्या शरीरामध्ये खाल्लं गेलं तोंडातून किंवा नाकाच्या द्वारे काही दूषित पदार्थ आला तर आपल्या ह्या ज्या ग्रंथी आहेत या ग्रंथी त्या विषाला मारण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून आपल्या पुढच्या अवयवापर्यंत शरीराच्या अवयवापर्यंत ते विशुद्धी पोहोचू नये म्हणून ते एक विशुद्धी चक्र म्हणून ते आपल्या शरीरात काम करतं. तर चला आपण त्याच्यासाठी आपण आता योगाभ्यास करूया. तर सर्वप्रथम आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे. तर सर्वप्रथम आपल्या जी चटईच्या पुढे यायचे 3 आपण सूर्यनमस्कार घालणार आहोत. तर सर्वांनी उभं राहून चटईच्या एका टोकावर यायचं आपल्या मॅटच्या आणि प्रणमासनामध्ये श्वास सोडत प्रणमासन आणि आपण सूर्यदेवतेची आराधना करून आपण सूर्यनमस्कार घालणार आहोत. ओम सूर्याय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन, कमरेतून आकत श्वास सोडत हस्तपादासन.
डावा पाय मागे, श्वास घेत डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. मान जास्तीत जास्त वरती, श्वास सोडत तर्फासन. गुडघे टेकायचे, छाती टेकायची, श्वास रोखून ठेवत अष्टांगासन, साष्टांगासन. त्याच्यानंतर श्वास घेत भुजंगासन. मान जास्तीत जास्त मागच्या दिशेने, मान मागच्या दिशेने ताणले गेल्यामुळे आपली जी थायरॉइड ग्रंथी आहे ती ताणली जाते बघा. श्वास सोडत छाती जमिनीला टेकवायची, दोन्ही पायाचा सपोर्ट घेऊन. पर्वतासन. आता याच्यात आपली जी हनुवटी आहे ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. याच्यामुळे काय होतंय बघा, आपली जी थायरॉइड ग्रंथी आहे ती दाबली जाते. भुजंगासनामध्ये ती ताणली गेली होती आणि आता ह्या पर्वतासनाच्या स्थितीमध्ये ती दाबली जाते. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या विशुद्धी चक्रावर म्हणजेच आपल्या गळ्याभोवती. जो पाय पहिले आपण मागे नेला होता डावा पाय, तोच श्वास घेत डावा पाय पुढे, श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्त पादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत प्रणवासन. ओम आदित्याय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत हस्त पादासन. श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. मान जास्तीत जास्त मागे, मानेला मागच्या दिशेने ताण द्यायचा आहे. श्वास सोडत तर्फासन. या दरम्यान शांत श्वासन. गुडघे टेकायचे, छाती टेकायची, साष्टांगासन. श्वास सोडत श्वास घेत भुजंगासन. मान जास्तीत जास्त मागच्या दिशेने ताणायची. श्वास सोडत पर्वतासन. याच्यामध्ये आपली हनुवटी छातीजवळ लावायची. श्वास घेत उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय पुढे, पादहस्तासन. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत प्रणवासन. अशा प्रकारे आपले 2 सूर्यनमस्कार झाले. तिसरा सूर्यनमस्कार घालूया. ओम रवये नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. मान जास्तीत जास्त मागच्या दिशेला. श्वास सोडत तर्फासन. गुडघे टेकायचे, छाती टेकायची, अष्टांगासन. श्वास घेत मान जास्तीत जास्त मागच्या दिशेला, भुजंगासन. श्वास सोडत छाती जमिनीला टेकवायची, दोन्ही पायाचा सपोर्ट घेऊन. पर्वतासन. हनुवटी जी ती छातीच्या दिशेला दाबायची. याच्यामुळे आपल्या थायरॉइड ग्रंथींवर दाब पडतोय. याची दक्षता घ्यायची की आपले जे दोन्ही पायांचे तळवे, दोन्ही हाताचे तळवे जे ते जमिनीला चिटकलेले असतील. श्वास घेत डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत प्रणवासन. अशा प्रकारे आपण 3 सूर्यनमस्कार घातलेत. तर आपण हे जलद गतीने आपण सूर्यनमस्कार वाढवू शकतो. तर सर्वांनी खाली बसायचे. तर आता आपण 2 आसन करणार आहोत, नौकासन आणि द्रोणासन.
तर याच्यात स्थिती जी आहे ती दोन म्हणजे शरीराची स्थिती पोटावर आणि एकदा पाठीवर, फक्त याच्यात मानेला जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण सर्वांनी पोटावर झोपायचे विपरीत शयन स्थितीमध्ये. आता आपण आसनं जे करणार होत आता हे, तर याचे निषेध पहिले समजून घ्या की ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालंय, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्याच्यानंतर पाठीचं मणक्याचं ऑपरेशन झालंय, कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन झालंय, गुडघेचं ऑपरेशन झालंय, त्यांनी हे आसनं करायचे नाहीत. तर सर्वांनी पहिले विपरीत शयन स्थितीमध्ये यायचंय. आता सर्वप्रथम आपण नौकासन आसन करणार आहोत. तर दोन्ही खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढं दोन्ही हातांमध्ये अंतर, तेवढंच अंतर दोन्ही पायांमध्ये. आता आपला कपाळ जमिनीला टेकलेला आहे, दोन्ही पाय दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकलेले आहेत. आता श्वास घेत आपल्याला छातीतून आणि आपले मागचे पाय आणि हात आपल्याला 45 अंशामध्ये वरती उचलायचे आहेत. श्वास घेत मान देखील आपली वरच्या दिशेने आपल्याला ताण द्यायचा. संपूर्ण आपल्या शरीराचा भार जो तो पोटावर येणार आहे. तर सर्वांनी श्वास घेत नौकासन आसन करायचे माझ्यासोबत. ही आदर्श स्थिती आहे. या दरम्यान संत श्वसन, मान जास्तीत जास्त मागेच्या दिशेने वळायचा प्रयत्न करायचा आहे. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना श्वास सोडत दोन्ही हात दोन्ही पाय आपले जमिनीवर, आपलं कपाळ जे येते जमिनीला. आता डाव्या कुशीवर आपल्याला वळून पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपून आपण द्रोणासन हे आसन करणार आहोत. तर हात आपले पाठीमागे असतील, दोन्ही हात दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले. श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे. आता आपल्याला श्वास घेत दोन्ही पाय आणि दोन्ही हात आपल्याला 45 अंशामध्ये आणि मान जी आपली त्या समस्थितीमध्ये 45 अंशामध्ये आपल्याला उचलायचे श्वास घेत, आणि आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या कमरेवर, आपल्या याच्यावर पाठीवर येणार आहे. तर श्वास घेत आपल्याला द्रोणासन आसन करायचे माझ्यासोबत. दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. आपली हनवटी जी ती छातीला लावायचा प्रयत्न करायचा. या दरम्यान संत श्वसन. ही आदर्श स्थिती आहे. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचं आहे. आसन सोडताना सावकाश दोन्ही पाय जमिनी टेकवायचे, आपले दोन्ही खांदे टेकवायचे, हात पाठीमागे. या दोन आसनानंतर आता आपण उत्तान पादासन काल आपण ज्याप्रमाणे केलं होतं, दोन्ही पाय आपण पहिले 45 अंशामध्ये उचलून पहिले उत्तान पादासन करू. त्याच्यानंतर आसन सोडणार, त्याच्यानंतर विपरीत करणी. उत्तान पादासनातून दोन्ही पाय वरती येतील आणि दोन्ही पाय मागे घेऊन आपल्या कोपर जे ते कोपर जमिनीला टेकून दोन्ही हाताचा सपोर्ट आपल्याला कमरेला द्यायचे. अंगठे जे ते आतमध्ये असतील, बोट जे ते बाहेरच्या बाजूने असतील, आणि मग विपरीत करणी आसन सोडायचे. विपरीत करणी आसन नंतर आपण सर्वांगासन आसन करणार आहोत. विपरीत करणीप्रमाणे येऊन नंतर जे हात आहेत आपले कमरेवरचे हात आपले छातीच्या बरगड्या खालच्या थोडं खालच्या दिशेने आणायचे आणि कमरेपासून जे ते पूर्ण 90 अंशामध्ये आपल्याला पायवरती न्यायचे. तर चला सर्वांनी आपण पहिले उत्तान पादासनाने सुरुवात करूया. याची आता पूर्वस्थिती जी आहे ती शयन स्थिती आहे. श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. सर्वप्रथम आपण उत्तान पादासन करणार आहोत. श्वास घेत माझ्यासोबत सर्वांनी दोन्ही पाय 45 अंशामध्ये वरती उचलायचे. पाय एकमेकांना चिटकलेले असतील. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचं आहे. या दरम्यान संत श्वसन. याच्यात दक्षता घ्यायची फक्त आसन सोडताना सावकाश पाय जमिनीला टेकवायचे. आसन सोडताना सावकाश दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे. त्याच्यानंतर आपण विपरीत करणी आसन करणार आहोत. तर श्वास घेत उत्तान पादासन, त्याच्यानंतर कंबर किंचित वरती उचलून पाय डोक्याकडे न्यायचे किंचितचे आणि दोन्ही कोपर जमिनीला टेकून
दोन्ही हाताच्या बोटांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. पाय जे आहेत आपले 90 अंशात असतील. हाताचे अंगठे जे आहेत ते आतल्या बाजूने, बोट जे आहेत ते बाहेरच्या बाजूने. ज्यांना शीर्षासन घालता येत नाही त्यांनी विपरीत करणी जरी हे आसन केलं तरी सर्व त्या आसनाचे सर्व लाभ आपल्याला या विपरीत करणी आणि सर्वांगासनामध्ये मिळतात. या दरम्यान संतश्वसन 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन टिकवायचे. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो येतो आपले खांदे आणि कोपर याच्यावर आलेला आहे. या दरम्यान संतश्वसन. आसन सोडताना दोन्ही पाय डोक्याकडे, त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्या जमिनीला टेकवायचे आणि सावकाश एक एक मणका टेकवत कंबर टेकवायचे. नंतर सावकाश दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे, हात पाठीमागे. अशा प्रकारे आपण विपरीत करणी हे आसन केलं. तर आता आपण सर्वांगासन हे आसन करणार आहोत. त्याच्यात सेम विपरीत करणी सारखं जे फक्त जे बोट आपण कमरेजवळ घेतो ते थोडे खालच्या दिशेने, आपल्याला हात आपल्या खालच्या दिशेने घ्यायचे आणि आपली जो भार आहे तो सर्व आपल्या खांद्यावर येतो. या दरम्यान आपली हनुवटी जी ती छातीला चिटकते, त्याच्यामुळे जालंधर बंद लागला जातो. तर थुंक गिळायचा प्रयत्न करायचा नाही किंवा काही बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. फक्त नाकाने संतश्वसन सुरू ठेवायचे आणि याची दक्षता घ्यायची. फक्त आसन सोडताना पहिले पाय किंचितसे मागच्या दिशेला जाऊ द्यायचे आणि नंतर हात कोपर जे ते कोपर म्हणजे जो सपोर्ट आहे आपला तो काढून घ्यायचा आहे. हात आपल्या जमिनीला टेकवायचे आणि पाठीचा एक एक मणका टेकवत आपल्याला आसन सोडायचंय. तर चला सर्वांनी माझ्यासोबत आपण सर्वांगासन हे आसन करू. 1 मिनिटापर्यंत आपल्याला ते आसन कालावधी टिकवायचं. ज्यांना शक्य नसेल त्यांनी फक्त सोडताना, आसन सोडताना सावधानगी बाळगायची. तर श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, श्वास घेत उत्तान पादासन, त्याच्यातून विपरीत करणी, विपरीत करणीतून आता सर्वांगासनात. आसन सोडताना दोन्ही पाय मागे न्यायचे पहिले. नंतर पाठीचा एक एक मणका टेकवत आपल्याला सर्वांगासन हे आसन सोडायचे. त्याच्यानंतर पाय सावकाश आपले जमिनीला टेकवायचे, हात पाठीमागे. सर्वांगासन केल्यानंतर त्याला आपण पूरक आसन म्हणून मत्स्यासन आसन करतो, कारण की या दरम्यान जालंधर बंद लागलेला असतो. तर त्याच्यामुळे आपला जो कंठ आहे तो संकुचित होतो, तो त्याच्यावर दाब येतो. तर तो आपल्याला मोकळा करण्यासाठी आपण आता मत्स्यासन आसन करणार आहोत. दोन्ही हाताच्या मदतीने आपल्या दोन्ही पायांचं पद्मासन घालायचंय. गुडघे जे ते जमिनीला टेकलेले असतील, दोन्ही हात जे आहेत ते असे उलट्या दिशेने तळव्या जमिनीला टेकवायचे आणि हातांचा सपोर्ट घेत आपली मान जी आहे ती वरती, मान आणि खांदे वरती उचलायचे आणि आपला जो डोक्याचा टाळू आहे तो आपल्या जमिनीला टेकवायचा आहे दोन्ही हातांचा सपोर्ट घेऊन. आणि त्याच्यानंतर सपोर्ट मान टेकवल्यानंतर दोन्ही हात जे आहेत ते कोपर जमिनीला टेकून, कोपर जमिनीला टेकून आपल्या हाताच्या बोटांनी पायाचे बोट पकडायचा प्रयत्न करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण आता हाताचा सपोर्ट घेऊन तळ हात जमिनीला दाब देऊन आपण मान जी म्हणजे जो आपला डोक्याचा टाळू आहे तो आपण जमिनीला चिटकवला आहे. मान जास्तीत जास्त मान ताणली गेली बघा. आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. कोपर जे ते जमिनीला टेकलेले आहेत, हाताच्या बोटांनी आपण पायाचे बोट पकडायचा प्रयत्न करायचा आहे.
मानेवर विपरीत असा ताण पडलेला आहे बघा. सर्वांगासनामध्ये मान दाबली गेली होती, आता मान आपली जी ती ताणली गेली बघा. आपला जो कंठ आहे तो ताणला गेलाय. या दरम्यान संतश्वसन ही मत्स्यासनाची आदर्श स्थिती आहे. 1 मिनिटापर्यंत आपण आसन कालावधी टिकवणार आहोत. संपूर्ण आपल्या शरीराचा भार जो आहे तो हाताच्या कोपऱ्यांवर घ्यायचा आहे. आसन सोडताना दक्षता घ्यायची फक्त की पहिले जे हात आहेत ते आपले तळहात जमिनीला ठेवायचे, त्याच्यावर वजन देऊन आपली मान जी आहे ती सरळ करून घ्यायची. त्याच्यानंतर दोन्ही हातांनी आपलं जे पद्मासन आहे ते सोडून घ्यायचंय. आता ह्या आसनादरम्यान आपल्या शरीरावर जो ताण आला आहे त्याचं आपल्याला शिथिलीकरण करायचंय. तर सर्वांनी आता पाठीवरच झोपलेत आपण, तर पाठीवर झोपून आपल्याला शवासन करायचंय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. दोन्ही हात आपल्या कमरेपासून किंचितच्या अंतरावरती, तळहात आकाशाकडे, बोट अलगद मिटलेली, मान डाव्या किंवा उजव्या दिशेला किंचितशी कललेली. या दरम्यान दीर्घ श्वसन सुरू ठेवायचे. जोपर्यंत आपली श्वासाची गती कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला दीर्घ श्वसन करायचंय. दीर्घ श्वास घ्यायचाय, दीर्घ श्वास सोडायचाय. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. मी सांगेल त्या सूचनेप्रमाणे आपल्या त्या अवयवापर्यंत मनाने साक्षीभावाने पोचायचे आणि तिथे जो आलेला ताण आहे तो ताण मनाने त्या ताणाचं निरीक्षण करायचंय, त्याचं शिथिलीकरण करायचंय. आता कुठल्याही प्रकारची हालचाल न करता डोळे अलगद मिटलेले. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या उजव्या हाताच्या बोटांकडे. उजव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, उजव्या हाताचा खांदा, आता उजव्या पायाचं कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावर राहील. डाव्या हाताची बोट, डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावर राहील. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, पाठीचे सर्व मणके, छातीच्या सर्व बरगड्या, मानेचे सर्व मणके, मानेतले सर्व स्नायू, आपलं विशुद्ध चक्र, थायरॉइड ग्रंथी, आपल्या तिथे जो आलेला ताण आहे तो ताण घालवायचा आहे. चेहऱ्याचे सर्व स्नायू, आपलं संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावर राहील. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाही. श्वासाची गती कमी झालेली आहे. शरीर खूपच हलकं होत आहे. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरित झाल्यामुळे शरीर हलकं झालेलं आहे. शरीर खूपच हलकं झालेलं आहे. मनावर, शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाही. मनात संकल्प करायचा आहे, मी माझ्या शरीरात श्वासाद्वारे किंवा आहाराद्वारे कुठल्याही प्रकारचा दूषित पदार्थ मी माझ्या शरीरात जाऊ देणार नाही. श्वासादरम्यान किंवा आहारादरम्यान मी माझ्या शरीरात कुठल्याही विषारी पदार्थ जाऊ देणार नाही. श्वासादरम्यान किंवा आहार घेण्यादरम्यान मी माझ्या शरीरात कुठल्याही विषारी पदार्थ मी माझ्या शरीरात जाऊ देणार नाही. विशुद्धी चक्राची मी नेहमी शुद्धी करण्याचा प्रयत्न करेन. विशुद्धी चक्रात नेहमी शुद्धी करण्याचा प्रयत्न करेन.
विशुद्धी चक्र नेहमी मी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे एक मनाने निश्चय किंवा संकल्प करून आपल्याला शवासन सोडायचे. दोन्ही पाय आपल्या जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ, पायाच्या बोटांची हालचाल, हाताच्या बोटांची हालचाल करून आपलं डोळे उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर उठून बसायचं. छान प्रकारे शवासन झाल्यानंतर आता आपण बंध आणि आपण मुद्रा पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जिव्हा बंद करणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा हाताची द्रोण मुद्रा. यापूर्वी आपण जिव्हा बंद पाहिलेला, तर एकदा फक्त थोडक्यात सांगतो की जीभ जी आहे, जिभेचा पुढचा शेंडा जो आहे तो दाताच्या वरच्या दाताच्या आतल्या बाजूने ते ठेवायचा आहे आणि नंतर आपली जी जीभचा जो वरचा भाग आहे तो आपल्या टाळूला चिटकवायचा आहे आणि जबडा जो आहे तो जास्तीत जास्त आपला उघडायचा आहे, जेणेकरून आपला जो जिभेखालचा जो स्नायूबंध आहे तो ताणला गेला पाहिजे. तर चला माझ्यासोबत सर्वांनी सुरू करायचंय. ज्यांना जमत नसेल त्यांनी आरशासमोर ठेवून जिव्हा बंद, तर आपण एक जिव्हा बंद करणार आहोत. सर्वांनी माझ्यासोबतच करायचे. श्वास घेत श्वास सोडत आपला जबडा बंद करायचा आणि जीभ खाली करायची. परत एकदा आपण करूया बघा. श्वास घेत करायचे. जीव बंद झाल्यानंतर आपण आता सिंह मुद्रा करणार. त्याच्यामध्ये काय आहे की आपला जो जबडा आहे तो सावकाश उघडायचा आहे, जीभ जास्त जास्त बाहेर काढायची आणि आपली हनुवटी जी ती छातीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. जसं सिंहाचा चेहरा दिसतो त्याप्रमाणे आपल्याला ही मुद्रा करायची आहे. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. मुद्रा सोडताना सावकाश मान वरती घ्यायची, जबडा जीभ मध्ये घ्यायची आणि जबडा आपल्याला बंद करायचा आहे. परत एकदा आपण करूया. बंद मुद्रा किंवा प्राणायाम करताना एक दक्षता घ्यायची की आपली मानपाट आपली नेहमी एका सरळ रेषेत पाहिजे. दोन जीवा बंद, दोन सिंह मुद्रा झाल्यानंतर आपण ब्रह्ममुद्रा करणार आहोत. मानेचं सूक्ष्म हालचाल. तर दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मान जास्तीत जास्त आपली उजवीकडे, मान जास्तीत जास्त उजवीकडे नेऊन आपलं संपूर्ण लक्ष जे ते उजव्या खांद्यावर. श्वास घेत मान सरळ, श्वास सोडत मान जास्तीत जास्त डावीकडे, आपलं संपूर्ण लक्ष डाव्या खांद्यावर केंद्रित करायचंय. डाव्या खांद्याकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. मान जास्तीत जास्त डावीकडे. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत सरळ, श्वास सोडत मान जास्तीत जास्त वरती, मानेचा एक एक मणका टेकवत वरती आकाशाकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. ज्यांना चक्कर येत असतील त्यांनी करायचं नाहीये. श्वास घेत मान सरळ, श्वास सोडत मान खाली, आपली हनुवटी जी आहे ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपले संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्यावर. श्वास घेत मान सरळ. अशा प्रकारे आपण ब्रह्ममुद्रा ही मुद्रा केली. आता आपण जालंधर बंद हा आपण बंद पाहणार आहोत. तर हाताची द्रोण मुद्रा,
दोन्ही हाताच्या द्रोण मुद्रेने आपले गुडघे घट्ट पकडायचे, मानपाट एका सरळ रेषेत असेल. तर जालंधर बंद मध्ये काय करतो आपण, दीर्घ श्वास घेतो. पहिले पोटातून श्वास भरतो, छातीतून भरतो. श्वास घेतल्यानंतर मान खाली घेऊन आपली हनवटी जी आहे ती छातीला टेकून आपला कंठ आपण बंद करतो. या दरम्यान थुंक गिळायचं नाही किंवा काही बोलायचा प्रयत्न करायचा नाही. जेवढा आपल्याला श्वास रोखून धरता येईल तोपर्यंत आपण बंद लावायचा आहे. आणि आता वाटलं की आता मला श्वास बाहेर सोडायचा आहे तर सावकाश मान वरती करायची आणि दोन्ही नाकपुडीतून श्वास आपल्याला बाहेर टाकायचा आहे. याच्या जालंधर बंद मध्ये आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढंच आपण कुंभक करायचं, म्हणजे काय, श्वास आतमध्ये रोखून ठेवायचा आहे. ज्यावेळेस वाटलं की आता श्वास सोड नाही तर मग मान वरती करायची आणि श्वास आपल्याला बाहेर टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण 3 आवर्तन करून आपण थांबणार. तर सर्वांनी माझ्यासोबत आपण जालंधर बंदाचा सराव करायचा आहे. आपल्या कॅपॅसिटी प्रमाणेच कुंभक करायचा आहे. जर वाटलं तर लगेच मान वरती करून प्रश्वास बाहेर टाकायचा आहे. तर दीर्घ प्रश्वास करायचा आहे, कुंभक करायचा आणि दीर्घ श्वास करायचा आहे. त्याच्यानंतर दीर्घ कुंभक आपल्याला जेवढं सहज शक्य असेल, कुंभक नंतर आपल्याला प्रश्वास सोडायचा आहे. तर सर्वांनी माझ्यासोबत आपण 3 आवर्तन करून थांबूया. अशा प्रकारे 3 वेळा जालंधर बंद झाल्यानंतर आपल्याला थांबायचंय. तर आता आपण प्राणायामामध्ये उज्जाई प्राणायाम पाहतोय. काल आपण याचा सराव केला होता. आज परत आपण एकदा उज्जाई प्राणायाम घेऊ. कारण की आपल्या ज्या विशुद्ध चक्र किंवा आपल्या ज्या ग्रंथी आहेत, टॉन्सिल्स म्हणतो आपण, सॉरी थायरॉइड ग्रंथी म्हणतो. तर थायरॉइड ग्रंथीचं कार्य सुधारण्यासाठी आपण काय करतो, ह्या उज्जय प्राणायामामध्ये काय करतो, दोन्ही आपला जो कंठ आहे तो कंठ आपण संकुचित करतो आणि त्या छोट्याशा जागेमधून आपण दीर्घ श्वास घेतो आणि त्याच्यानंतर दोन्ही नाकपुडीतून आपण दीर्घ प्रश्वास बाहेर टाकतो. आता सुरुवातीला आपण काय करणार आहे, फक्त घेतानाच आपण कंठ जो आहे तो संकोच करून, म्हणजे घशातून आपण श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना दोन्ही नाकपुडीतून आपल्याला सोडायचं आहे. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचं बघा. हाताची द्रोण मुद्रा. श्वास घेताना फक्त संकोच करून घ्यायचा आहे आणि सोडताना दोन्ही नाकपुडीतून आपल्याला सोडायचंय. तर सर्वांनी माझ्यासोबत करायचंय. सोडताना दोन्ही नाकपुडीतून सोडायचंय. 5 उज्जय प्राणायाम झाल्यानंतर आपण थांबणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला उज्जय प्राणायामामध्ये कंठ, आपला जो कंठ आहे तो संकोच करून श्वास घ्यायचा आहे आणि दोन्ही नाकपुडीतून आपल्याला दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. तर दीर्घ सरावानंतर याच्यात आपण चांगल्या प्रकारे अजून करू शकूया. तर चला, आज आपल्या या थायरॉइड संबंधीच्या विकाराचा जो प्रतिबंधात्मक योग आहे तो आपण जर नित्य साधला तर ह्या ग्रंथींचं कार्य आपण नियमित किंवा नियमन करू शकू. तर चला, आजच्या या 16व्या दिवसाला इथं विराम देऊया शांतीपाठाने. हाताची ज्ञान मुद्रा.
मानपाट एका सरळ रेषेमध्ये डोळे अलगद मिटलेले. माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता गुरु कर्ता हि केवलम गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या आणि डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत मानपाट जास्तीत जास्त वरच्या दिशेने, श्वास सोडत कमरेतून वाकत आपला कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. शरणागती मुद्रा किंवा योग मुद्रा. श्वास घेत कमरेतून सरळ दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हातांवरून, पाठीवरून, मांडीवरून, गुडघ्यांवरून, पोटरी, पाय, गळ्यावरून, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर. आपण न्यास केल्यानंतर हस्तदर्शनाने आजच्या आपल्या नित्य दिवसाला सुरुवात करूया. उद्या भेटूया आपल्या 17व्या दिवशी नवीन विषयासोबत. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम. भेटूया उद्या.